तर एस जयशंकर यांची इराणचे परराष्ट्र मंत्री आरागची यांच्यासोबत चर्चा झाली। इराण इस्रायल युद्धावरती चर्चा केल्याची माहिती आहे। एस जयशंकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली। तर एअर इंडियाचा विमान प्रवास आता महागणार आहे। 12 मार्च पासून नवीन दर लागू होणार आहे। इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे दर वाढवण्याचा निर्णय जो आहे तो एअर इंडियाकडून घेण्यात आला। तर माझ्यासारखा खासदार निवडून कसा आला असे एक मार्शल मला बोलला होता असं बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय। लोकसभा अध्यक्षांनी यावर काय कारवाई केली बजरंग सोनावणे यांनी वक्तव्य केलंय। यावर साधी कमिटी देखील बसवली नाही असं देखील बजरंग सोनावणे यांनी म्हटलेलं आहे। हमारे महाराष्ट्र के अंदर पार्टी तोड़ तोड़ के आपने जब सरकार बनाई, जब से हमारे महाराष्ट्र के अंदर लोकतंत्र कहां रहा, कहां लोकतंत्र, इसका क्या मतलब है? मेरे जैसे संसद को किसी ने क्या बोला मालूम है? ये चुन के कैसा आया? कौन बोला? मार्शल बोला। अगर मार्शल जी ऐसा बोलते हैं और स्पीकर साहब क्या उस पर एक्शन लेते हैं? कुछ भी नहीं। ऐसा क्या संरक्षण मिला है? इसलिए मैंने यहाँ तकरार ली, कंप्लेन ली, तो उसी के ऊपर कमेटी आज तक नहीं थी। अब अरविंद जी ने बोला है कि कमेटी हो गई, मुझे तो पता नहीं है। तर भाजपमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये प्रवेश केलेल्या अद्वै हिरेंनी स्वतःच्या पक्षातीलच मंत्र्यांविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता। राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा हिरेंनी दिलेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका प्रकरणामध्ये मंत्री जयकुमार रावल यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप हिरे यांनी केला। पणन मंत्र्यांच्या घराबाहेर आमरण उपोषणाचा मी निर्णय घेतलेला आहे आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी कुठलाही लोकशाही विरोधी भूमिका करणार नाही, कुठलंही गैरकृत्य करणार नाही, कुठलंही हिंसावादी कृत्य करणार नाही। एकही कार्यकर्ता मी बरोबर नेणार नाही। मी एकटाच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि उद्यापासून पणन मंत्र्यांच्या घराबाहेर जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा हा माझा वैयक्तिक निर्णय आहे। तर महाराष्ट्रातून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आल्यानंतर विनोद तावडे यांनी दिल्लीमध्ये नेत्यांची भेट घेतली आहे। गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांसह अनेक नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत। तर गोरेगावमधील पत्राचाळ येथील रहिवाशांचं विविध मागण्यांसाठी 5 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। म्हाडाच्या कारभारावरती रहिवाशांचा आक्षेप पाहायला मिळतोय। निकृष्ट दर्जाच्या बांधकामाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येते। म्हाडानं संस्थेसोबत सुधारित विकास करार आणि सभासदांसोबत व्यक्तिगत करार PAA या नोंदणीकृत करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तर सोलापूरमध्ये रेशन धान्यांबाबतच्या नव्या नियमावलीला रेशन कार्ड धारकांचा विरोध आहे। नव्या नियमावलीनुसार गाडी, घर किंवा आयकर भरत असल्यास धान्य मिळणार नाही। रेशन दुकान बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा रेशन धारकांचा आरोप होतोय। तर सरकारनं हा नियम बंद केला नाही तर रेशन कार्ड धारक रस्त्यावर उतरतील। रेशन कार्ड धारकांनी हा इशारा दिलेला आहे।